सलमान खानचे वडील आणि प्रसिद्ध पटकथाकार सलीम खान रुग्णालयात. अत्यवस्थ वाटायला लागल्यानं सलमाननं वडिलांना रुग्णालयात भरती केलं. माउंट एव्हरेस्ट पर्यंत उंच उडू शकणारं हेलिकॉप्टर बनवणार. भारत आणि फ्रान्सच्या दरम्यान झाला संरक्षण विषयक करार. मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली घोषणा. रुग्णालयाच्या बाहेर दारुड्यांचा अड्डा. प्रतापराव जाधवांच्या बुलढाण्यामध्ये चाललंय काय? जिल्हा रुग्णालयाच्या बाहेर अव्यवस्था. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीच्या कार्यालयात गेले. रवींद्र चव्हाण पोहोचले. सुनील तटकरे यांच्या भेटीला भुवया उंचावल्या. शिवराय आणि टिपूच्या तुलनेचा वाद कायम. सकपाळ यांना उशिरानं सुचलेलं शहाणपण निष्प्रभ. ठिकठिकाणी सकपाळांच्या विरोधात आंदोलनं सुरूच. विमान अपघाताचं सत्य कधी समोर येणार? विमानातल्या महत्त्वाच्या यंत्राला आगीमुळे इजा पोहोचल्याची माहिती. विलिनीकरणाच्या बाबत टळलेली पत्रकार परिषद बुधवारी होणार. रोहित पवार यांनी केली घोषणा. पुन्हा वाजलं पार्थ सही सलामत सुटल्याचं तुंतुणं. अंजली दमानिया यांना संताप अनावर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबन गीताचं प्रकरण. कुणाल कामरा हक्कभंग समिती समोर हजर. पुढील सुनावणी 10 मार्चला होणार. काहीही चुकीचं केलं नाही असं पार्थनं सांगितल्यानं विश्वास ठेवला. आत्याकडून भाच्याची पाठराखण. मंत्रालयात लाचखोरी हा गंभीर विषय. आपल्याच मंत्र्याचं ऑफिस सील करायला लावणं हे त्याहूनही गंभीर. सुप्रिया सुळेंची झिरवाळ प्रकरणावरून फडणवीसांवर टीका. आपल्या कार्यालयात लाचखोरी सुरू असल्याची कल्पनाच नाही. नरहरी झिरवाळांनी प्रकरणातून अंग झटकलं. भारत फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय. मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा. मोदी आणि मॅक्रॉन यांच्या मुंबई दौऱ्यामुळे वाहतुकीमध्ये मोठे बदल. 13 तास अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंदी.